तुम्हाला वाटेल मी आता कुठल्या तरी राजवाड्यातनं बाहेर आलोय का? हे एक नाही वॉशरूम आहे. बारामतीत असली वॉशरूम आहेत. किती सुंदर आहे हे. वातावरणात ना असा थोडासा दुखवटा पडलाय सकाळपासून बारामतीमध्ये. खूप शांत वाटतं. बारामतीचं बस स्टँड एअरपोर्ट सारखं दिसतंय. शिस्त कशाला म्हणतात तर तुम्हाला एका एका छोट्या गोष्टीतून दिसेल शिस्त काय असतं ते. मी आता एका 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय. म्हणजे हा तर कधी विचार केला नव्हता. एक नगर परिषद एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतं. माणूस गेल्यावर कळतं की तो किती चांगला माणूस. तसंच काहीतरी माझ्या बाबतीत घडलं. आणि कधी न पाहिलेली बारामती मी दादांच्या अंत्यविधीला पाहिली. आणि एकच शब्द तोंडातून आला की हा कामाचा माणूस आहे. तर आज मी आलोय दादांच्या बारामतीमध्ये आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे दादांचा बारामतीतला विकास. मी तुम्हाला ओरडून आणि स्पष्टपणे सांगतो की तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलाच पाहिजे. का? कारण याच्यासारखा विकास कुठल्याच चॅलेंज देऊन कुठल्या नगर परिषद मध्ये नसणार आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो. महाराष्ट्रातलं बस स्टँड तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अजय देवगण असा विमल खाऊन कोपऱ्या कोपऱ्यात चुकलेला दिसेल. पण बारामतीचं बस स्टँड एअरपोर्ट सारखं दिसतंय. तुम्ही ते बघू शकता प्रत्येक शहराचे असे स्पेसिफिक एअरपोर्ट सारखे बोर्ड लावले. बारामती, पुणे, कर्जत, मिरजगाव, लोणी, भापकर. तुम्ही हे असे बोर्ड हे ना एअरपोर्टलाच बघितलं असतील. म्हणजे ह्या फोनचे असे बोर्ड किंवा अशा प्रकारे अक्षर एखाद्या आयटी कंपनी की नाही वा IIT कॅम्पस म्हणू शकतो आपण. IIT कॅम्पस सारखं आहे यार. अशी माणसं वगैरे बसवायला माणसांना बसायला वगैरे तर एकदम असं. आणि इथं झाडा म्हणजे सावली खाली माणसं बसतात. इथं सावली खाली बसतात माझं असं काही नाहीये. तुम्हाला वाटतंय का हे उपहारगृह आहे? महाराष्ट्रात कुठेतरी एवढं स्टँडर्ड उपहारगृह बघितलंय का? स्टँडर्ड. तुम्ही मागे इथे कार्यशाळा बघू शकता. तर इथं तुम्हाला ST जे ड्रायव्हर आहेत त्यांना शिकवण्यासाठी किंवा काही नियम असतील काही गोष्टी असतील किंवा दुरुस्ती असतील या कार्यशाळेत घडत आहे. आणि कार्यशाळा किती छान आहे बघा तुम्हाला दाखवतो. आम्ही आता गरुड बागेत आलोय. गरुड बाग म्हणजे इथे बघू शकता ही गरुड बाग आहे मागे. पहिली गोष्ट स्वच्छ एरिया आहे. एरिया स्वच्छ आहे. हे ऍक्च्युली रबर मॅट आहे. ओके, मुलांना खेळताना लागू नये वगैरे त्याची पण काळजी घेतली. म्हणजे रबर मॅट लागवलंय. पायाला जाणवतोय. हा सिरियसली पायाला असं थोडं मऊ मऊ वाटतं. म्हणजे लहान मुलं खेळतात बघा इथे आणि त्यांना न लागण्याचं बिंदास्तपणे खेळायला लागत मुलं. इथं धुण्याचं पण काम झालं म्हणजे एवढी स्वच्छता पण आहे. अशी लोक येऊन बसतात त्यामुळं त्यांच्या हायजीन साठी आपण आता जरा आनंद घेणार आहोत आपण पण. कारण आपल्यातलं छोटं बाळ कधीतरी जागा होतच. कंट्रोल किती केलं पण कंट्रोल होईना आता. चला बघू जाऊ शकतो. ए पोरीनो, पोरीनो, ही तुम्हाला मजा येते ह्याच्यावर खेळायला? आवडतं तुम्हाला खेळायला ह्याच्यावर? दादांचं हे असं झालंय पण त्यांची विकासाची कामं ती अजून काही थांबली नाहीये. ती मात्र चालूच आहेत. आता आम्ही आलोय क्लॉक टॉवर मध्ये. इथं तुम्ही माझ्या मागे बघू शकताय डायनासोर. ते बघू शकता त्या मुली काय खेळतात. हे स्टार्ट कसं कसं रे 2 1 काहीतरी खेळतात. त्यांमध्ये असे काहीतरी साप सीडी आहे ते आपण साप सीडी असं काहीतरी खेळू शकतो. हे खूप छान आहे. आणि लगेच इथं पुढे बघू शकता तुम्ही पझल आहे. जो पझल आपण
खूप ठिकाणी खेळलोय लहानपणी. तर आमचं आता वय राहिलं नाही खेळायचं, आता पाठ दुखायला लागलं आमच्या. हे ना, हे कॅनॉलचं पाणी एकदम असं हे नवीन केलंय आणि एवढं स्वच्छ पाणी आहे ना आणि एवढं नीट नेट का आहे ना पण हे एकदा तुम्ही हे हे गवत पण बघा, एकदम शार्प कट आहे आणि एकदम शिस्त. शिस्त कशाला म्हणतात तर तुम्हाला एका एका छोट्या गोष्टीतून दिसेल शिस्त काय असतं ते. आता जर तुम्ही लक्ष दिलं हा. तर जसं आपण पुढे पुढे येतोय हम्म. तर ते झाड रिपीट नाही होते. ओके. हा. जर तुम्ही नोटीस केलं असेल, फुलं बदलतायत, झाड बदलतायत, बरोबर. झाडांचे पॅटर्न बदलतायत. हे बरोबर आहे. हे फुलं वगैरे आहेत, मागे वेगळी होती फुलं आणि हे सगळं सिलेक्शन दादानी केलेलं आहे हो, ना? हे सगळं दादांनी आणि दादांच्या टीमनी. हे जवाहर योगा पार्क एकदम छान. इथं कोणी येऊ शकतं, बारामतीकर किंवा बारामतीच्या बाहेरचे पण येऊन बघू शकता की ह्या शहरामध्ये किती विकास झालाय ते. कॅनल एकच पण थीम वेगवेगळ्या. इथे इथे ही- माती टाकले, इथे हो, इथे माती टाकले, हे दाखवा. अरे काय यार, हे बघ, मुलांना मुलांना खेळायला इथं माती आहे. म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केलाय का नाही ते, म्हणजे बस. हे हे चॉकलेट तुम्हाला माहित आहे तर हे आणि ह्याच्याबरोबर किटकॅट किंडर जो आहे ना, हे भारतात ह्याची एकच कंपनी आहे आणि ती कंपनी बारामतीमध्ये आहे. आणि हे असा डेव्हलपमेंटचा हा एक भाग तुम्हाला दाखवायचा. आणि अशा खूप इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलच्या कंपन्या बारामतीत आहेत, हे आम्हाला माहित नव्हतं आणि हे आम्हाला पहिल्यांदा कळतं. बरोबर आहे. ते रोचर्स कंपनीच्या आम्ही बाहेर होतो की नाही, तेव्हा असं एक स्वीट एक स्मेल छान येत होता आहे ना, तुम्हाला आला? हो, हो. एक असला वास भारी येत होता ना तिथं, की ते फेरोरोच्या आतली क्रीम असते ना, त्याचा सगळा वास इकडे पसरलेला. टिकटॅकचा वास. असं वाटत होतं. पियाजो कंपनी जी आहे इथं, हा. ती रिक्षा बनवती. हा. वेस्पा जर ऐकलं असेल तुम्ही, वेस्पा स्कूटी, तर Okay. वेस्पा पण बनवती ती. ऍप्रिला बनवती. थ्री व्हीलरच्या सगळ्या रिक्षा ज्या आहेत त्या बनवते आणि ह्या सगळ्या व्हेकल ऑल ओव्हर एशियामध्ये जातात आपल्या इथं. ऑल ओव्हर एशियामध्ये ऑल ओव्हर इथून जातं, एशियामध्ये फक्त बारामतीमधून जातं. बारामतीमधून. एशिया खंडात हा एकच प्लांट आहे आपल्या एप्रिलला. ती आता नवीन 1200 सीसीची का 1900 सीसीची जी गाडी आली ती हा. गिअरची, ती पण इथंच बनते. ओके. आणि अशा बऱ्याचशा बहुतांश गाड्या आहेत ज्या इथं बांधतात पण आपल्याला न वापरता येत, पण बाहेर देशात जातात. ओके, म्हणजे आपल्याला ते इंडियामध्ये बघायला नाही, पण नाही मिळत. बघायला हो. पण नाही, त्या डायरेक्ट बांधतात बाहेरचे आणि जातात. हा, म्हणजे इथं बारामतीत त्या बनतात. बनतात. हो. बापरे. ही जयदादाची कंपनी आहे का? Captain. अजित दादांची मुलगा. सव्वा बारा वाजले आणि आम्ही काही सकाळच्या वेळेला आलो नाही, पण तुम्ही मागे बघू शकता एवढी स्वच्छता चालू आहे. म्हणजे इथला प्रत्येक व्यक्ती विकासाच्या कामाला जोडलेला आहे. असं नाही की आता सकाळ आहे नाही तर स्वच्छता करावी सकाळ. आता दुपार आहे, सव्वा बारा वाजले तरी पण स्वच्छता चालू आहे. मी आता एका 5 स्टार हॉटेलमध्ये नाही तर बारामतीच्या पोलीस स्टेशन मध्ये आलोय. तर ते तुम्हाला दाखवतो. रिसेप्शन एरिया तुम्ही बघू शकता. हा फक्त रिसेप्शन एरिया आहे. हा एवढा सुंदर आणि एवढा भव्य पोलीस स्टेशन मध्ये आपण. मी आता आहे पंचायत समिती बारामतीच्या इमारतीच्या समोर आणि ह्याच इलेक्शनच्या प्रचारासाठी दादा येत होतो. वातावरणात ना असा थोडासा दुखवटा पडलाय. बारामती सिरियसली असं कुठेतरी शांत वाटतंय. एक दुःखात बुडलेलं असं एक हवेतच दुखवटा पसरतो ना, असं काहीतरी पसरलं. म्हणजे एवढं शांत वाटतंय. मी सकाळपासून बारामतीमध्ये आहे. खूप शांत वाटतंय. खूप असं
सिरियसली एक असं म्हणतो ना आपण की वातावरणातच दुखवटा पसरलाय, तसं काहीतरी झालं. मंत्रालय ना आपलं मंत्रालय, त्याला पण लाजवली ही इमारत नाही का? आणि इथे सगळं पूर्ण पार्किंग गार्डनिंग बघू शकता तुम्ही इथे तुम्ही बघू शकता स्ट्रीटवर ट्रॅफिक लाईट सिग्नल, काय रूल्स, काही सिम्बॉल्स आहेत जे की प्रत्येकाला सिम्बॉल्स माहिती असावेत, त्यासाठी हे दिलेत. आता तुम्ही इथे बघू शकता लेफ्ट साईडला वळा किंवा हे असं, हे सिम्बॉल सगळ्यांना माहिती असावेत म्हणून दिला. इथे रस्त्यावर पण दिलेले दिसतात. ह्या रोडचं नाव काय आहे? ट्रॅफिक पार्क असं म्हणतात. ट्रॅफिक पार्क मध्ये आता आम्ही जस्ट आलोय आणि ट्रॅफिक पार्क मध्ये हा तर कधी विचार केला नव्हता असं की एक नगर परिषद एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतं. मी तर विचार केला नव्हता. हे बघा ना तुम्ही, म्हणजे रोड आहे तिथं, पुढं सिग्नल्स आहेत, काय सिम्बॉल्स आहेत, ते लहानपणापासूनच तुम्ही शिकाल आणि आपली मुलं शिकतील. तर हिरवळ मेंटेन केलेली आहे. हा. तुम्ही बघू शकता पूर्ण परिसर हिरवगार दिसतोय. कुठली फुलं तुम्हाला पानं सुकलेली दिसणार नाहीत. विविध प्रकारची झाडं, फुलं सुशोभितपणे कसं दाखवता येईल बारामती किती प्रोग्रेस करतय. की माणसाला कधी इथं बोर होणारच नाही. हो, साऊंड थेरपी तर लोक ध्यान करू शकतात, बरोबर आहे. हो. ध्यानाला बसू शकतात, एकदम छान. हा, जरा त्या साईड एकदम वेगळी वाटते, ही साईड वेगळी, आणि हे एकदम भारी हे म्हणजे किल्ल्यासारखं केलंय. किल्ल्यासारखं केलंय. आणि तुम्ही बघू शकता बाहेरचे रोड पण बघू शकता तुम्ही. बाहेरचे रोड पण एवढं छान आहेत. हे बघा, एकदम काहीतरी महाल वगैरे तिथं आल्यासारखं वाटायला लागलं. आणि हे पण स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. हा. आपल्या इथं आता हळूहळू सर्व सोयी सुविधा उपलब्ध करतात ते दादा. हा. एक्सरेचं आहे, हार्ट डिसीजचं पण आहे. ओके. आणि 20 रुपयाचा केस पेपर काढून तुम्ही तर कुठलाही आजार चेक करू शकता. फक्त 20 रुपये. 20 रुपयाचा केस पेपर काढून. आणि हे पहिली गोष्ट, हे गव्हर्नमेंटचं हो. आहे. गव्हर्नमेंट हे वाटत आहे, हे गव्हर्नमेंट आहे काय, हे बारामतीच्या गव्हर्नमेंटचं वाटतं. तुम्ही हा कॅम्पस एरिया बघितला ना, कुठल्याच अँगलनं तुम्हाला हा गव्हर्नमेंट कॉलेज भेटणार नाही. आणि अजितदादांना लास्ट इथेच ठेवलेलं होतं. आपण तिथे बघत जाणार आहोत. दादा आज नाहीत. दादा असते तर भविष्यात काय अजून प्रगती झाली असती शहराची. म्हणजे खरं सांगितलं तर दादा असते हं. तर अजूनच बारामतीची प्रगती झाली असती. अजून 10-15 वर्ष नाही म्हणलं तरी बारामती एका वेगळ्याच लेवलला जाऊन ठेवली असते दादांनी. नाही, मला अक्षरशः आत्ताच असं वाटतंय की हे शहर आपल्या महाराष्ट्रातलं नाही. एक महाराष्ट्रातल्या शहरांचा आपण हे केला की बाबा अभ्यास केला किंवा त्यांचे विकास बघितला तर असं शहर म्हणजे हे होणीच नाही. त्यांच्यासाठी बेंचमार्क ठरेल. ग्रामपंचायत, नगर परिषदच्या अंडर ज्या लेवलचा विकास करून ठेवलाय हो. ही आदर्शच आहे का कुठल्याही गावासाठी. हो. आणि बाहेरून लोक आपल्या बारामतीला स्टडी करायला येतात. जर्मन, इटलीवरून जर्मन, इटलीवरून अभ्यास करायला इकडे येतात इकडे बारामतीमध्ये. येतात. मी अक्षरशः तुम्हाला सांगू इच्छितो की बारामती आम्ही आता एवढी फिरली, सकाळपासून एवढं फिरतोय, पण प्रत्येक महानगरपालिकाला पण आणि परिषदेला पण हे एक बेंचमार्क म्हणून आहे गोष्ट. आणि खरं दादांचं एक वाक्य होतं की माझी येऊन बारामती बघा. तर आज बारामती बघितले आणि थक्क झालो. बस, शब्द नाहीत. सिरियसली हे बारामती बघितल्यानंतर मी एक अभिमानानं म्हणू शकतो की दादा हे कामाचेच माणूस होते. आल्यापासून मी पण बघतोय की मी पण नोटीस केलं की बारामती आम्ही एवढं फिरलो पण एक खड्डा लागला नाही अजून. लागला खड्डा एक तरी. सिरियसली समुद्र किनाऱ्याची रेती आणली इथे फक्त पोरांना खेळण्यासाठी. म्हणजे तुम्ही रनिंग पण करू शकताय. 200 मीटर हे किती झालं, पुढं पुढं जास्त असं किती रनिंग किती
आम्ही आता गरुड बागेत आहे, तुम्ही मागे बघू शकता मुलं खेळतात. आणि तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट सांगू का, की इथं हे स्ट्रीट लाईट आहेत की नाही, म्हणजे हे स्ट्रीट लाईट तुम्ही हे बघू शकता. तर ह्याला प्रत्येकाला असं हे साऊंड सिस्टीम दिले. तर तिथं प्रत्येकाला साऊंड सिस्टीम, तिथं गाणी वाजतात. म्हणजे पूर्ण बारामतीमध्ये गाणी वाजतात, बरोबर आहे ना? हो. बारामतीच्या प्रत्येक सीटला जेव्हा तुम्ही जाताल तुम्हाला हा गट्टू नोटीस होईल. तो गट्टू म्हणजे त्याच्यात गाणे असतात बारामतीच्या करमणुकीसाठी. प्रत्येक स्ट्रीटला हे गाणी वाजतात. म्हणजे एवढा एवढा छोटा छोटा विचार केलाय दादांनी. आम्ही बारामती बघितली, तुम्ही कधी बघणार? आणि ह्या बारामतीमध्ये आमचे मित्र अपेक्षित आम्हाला सकाळपासून फिरवतोय, तो त्याबद्दल आभार आहे. आणि खूप सारा प्रेम देत राहा, असेच व्हिडिओ बघत राहा. आणि बोला दोन शब्द तुम्ही. मी हा, अं, हे कराडवरून एवढ्या लांबून आमच्या दादांची बारामती आणि बारामतीची प्रगती बघायला आली. हेच त्यांचं प्रेम दादांवरचं. आणि असंच आनंद आणि प्रेम दाखवत राहा दादाबद्दल, हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे सगळ्यांना. आणि यांचं पण खूप आभार की एवढं लांब. नाही, आमचं भाग्य आहे की पहिली गोष्ट आम्ही बारामतीला आलोय आणि एवढी सगळं प्रगती बघतोय, विकास कामं बघतोय. तर प्रत्येक शहरात होऊ शकतात अशी विकास कामं. माझ्या जिगरच्या तुकड्यांनो, माझे सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्स, आणि जे की वडीलधारे कोण बघतायत, मोठी माणसं आहेत, त्यांच्या मी इथूनच पाया पडतो, त्यांनी सबस्क्राईब करा आणि आशीर्वाद द्या, बरोबर. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत बाय बाय.